त्या वरातीमध्ये बऱ्यापैकी छोटी छोटी लेकरं नाचत होती. खरं तर नवरदेवाच्या पुढे ज्याच्या ओठावर रोम आले नाही त्यांनी नाचलं पाहिजे. नवरदेवाच्या पुढे ज्याला मिशा आल्यात त्यानं नाचणं म्हणजे पांचटपणाचा कळस आहे. कारण तो इतका लायक संपन्न नसतो ना त्याच्या पुढे आपण नाचावा, एवढी त्याची पात्रता नसती ना त्याच्या पुढे नाचण्यासाठी. हां, तुम्ही भजनात नाचा, कीर्तनात नाचा, देवाच्या पुढे दरबारात त्याचं चिंतन करीत करीत नाचा, हा आगळा वेगळा भाव आहे. कारण नवरदेवाच्या पुढे नुसता हा देव शब्द लाभलेला असतो, पण त्याच्यातला न शब्द काढून टाका ना. त्या न शब्दावर जरसा असं वजन द्या मग कळेल. कारण हा कधीही देव शब्दातून दिसतून जाऊ शकतो. म्हणून याच्या पुढे नाचत असताना थोडासा विचार केला पाहिजे. ठीक आहे, नवरदेवाच्या पुढे आपण नाचावा, 2-3 महिन्यानं त्यानं नवरीला सोड चिठ्ठी द्यावा. नाचणाऱ्याच्या बोकांडीवर पाप पडत असते. कारण तुम्ही साक्षीदार होते ना, त्याच्या सोहळ्याचे साक्षीदार होते ना. म्हणून कोणाच्या पुढे नाचावा ही विटेवरच्या मालकानं एवढं मोठी आपल्यावर कृपा केली. मनुष्य देहीची निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. ब्रह्मांडाच्या मालकाने एवढी आपल्यावर कृपा केली, ती भंगिरेच्या पुढे नाचण्यासाठी नाही, नालायकाचे बुटाडे उचलण्यासाठी नाही, कोणाच्या पुढे नाचायचे नाही. चिमुकली लेकरं नाचतात का? कारण ती अज्ञानी असतात, ती देव स्वरूप असतात, त्यांनी नाचावं. आणि नाचत 30 लेकरं होती. कारण त्यावेळेला सुरसनई चौघडा वाजत होता. गुणगाईन आवडी. तुकोबऱ्या का देवाला म्हणतात, मी आवडीनं तुमचं गुण गाईन. सुरसनई चौघडा वाजत होता. त्यावेळेला छोटी छोटी लेकरं नाचतात. आता नाना प्रकारची वाद्य, आता रणवाद्य वाजतंय. रणवाद्य, डीजे हे रणवाद्य, बँड हे रणवाद्य. आणि रणवाद्यामध्ये रक्त उसळत असतंय. त्यावेळेला तलवार फिरत असती. तलवार घेण्याची लायकी नाही म्हणून गुडघे हालत आहेत. तलवार हातात घेण्याची लायकी नाही म्हणून गुडघे हलतेत, म्हणून ही नाचतेत. अशी एक वरात चालू होती. आणि त्या वरातीमध्ये चिमुकली लेकरं नाचत होती. त्या बैलगाडीत वरात होती. त्या गाडीमध्ये नवरी नवरदेव बसलेले. देवाचं आवडीनं भजन गाण्याची ताकद, गुण गाण्याची ताकद किती मोठी आहे. बऱ्यापैकी माणसाशी रस्त्याने पाहत होती. मशालीचा प्रकाश होता. एवढी विद्युत रोषणाई नव्हती त्यावेळेला. मशालीचे प्रकाश, बैलगाडीच्या दोन्ही बाजूनं मशाली धरलेल्या आहेत. पुढं 5-4 मशाली आहेत. आणि ती सुरसनई वाजत होती. बऱ्यापैकी तरुण असतील, गावातल्या मावल्या असतील. ती वरात थाळीत कुंकू नवरीला देत होत्या, साखर देत होत्या. नवरदेवाला गंध लावायच्या, त्याच्या हातात साखर द्यायच्या, करदुडा द्यायच्या. कोणाला वाटलंच तर त्या काळाला आदला, पै, दमडी, खडका ते पैसे देत होते त्यावेळेला नवरदेवाला. आणि हा प्रसंग मोठ्या रंगात आहे. गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी ती वरात आली. आणि एका दाराला, चौकटीला हात देऊन एक 22 वर्षाचा तरुण उभा आहे. भारदस्त चेहरा आहे, सुटसुटीत शरीराचा बांधा आहे, दिसायला स्वरूप संपन्न आहे. पण ही वरात पाहिल्याच्या नंतर योगीराज बाबा त्याच्या डोळ्यातून एक पाण्याचा थेंब गालावर आला. मशालीच्या प्रकाशात आपल्याकडे कोणी बघेल का? तात्काळ बंडू सर त्याने तो थेंब पुसून टाकला. वरात पुढे गेली, आतमध्ये गेला, अंथरण केलं. त्या अंथरणावर झोपला, पांघरण घेतलं. आईने विचारलं, बाळा अरे जेवण राहिलंय तुझं? असू दे ग, हा जेवण्याची इच्छा नाही. आईला वाटलं एखाद्या वेळेस कुठं दुपारी जास्त जेवला असेल, अजीर्ण झाला असेल, याच्याकरता नको म्हणत असेल. तिने काही जास्त आग्रह केला नाही त्या माऊलीने. पहाटे उठवायला गेली, तो उठत नव्हता. बाबांनी इच्छा केली, उठत नाही. आईने इच्छा केली, उठत नाही. त्याच्या कोणी बहिणी असतील त्यांनी इच्छा केली, उठत नाही. भावाने इच्छा केली, चुलत भावाने इच्छा केली, काकीने इच्छा केली, चुलत्याने इच्छा केली. बऱ्यापैकी भावकीचेही 10-5 लोक आले, तरी पण तो उठत नाही. एक दिवस उठला नाही, दुसऱ्या दिवशी उठला नाही, तिसऱ्या दिवशी उठला नाही. तिसऱ्या दिवशी संध्याकाळी वडील ज्यांच्याकडे काम करायचे योगीराज बाबा, त्या मालकाने ह्या मुलाच्या वडिलाकडे पाहिलं आणि विचारलं, रामभाऊ, रामभाऊ. जी मालक, जी हा आदरवाचक शब्द होता. मोठ्या लोकांसाठी जी शब्द वापरायची त्या काळात माणसं, जी मालक. रामभाऊ, काल 2 दिवसापासून मी पाहतोय आपल्या चेहऱ्यावरची थोडी प्रसन्नता हरवलेली आहे.
मालक, काम करताना काही कमीपणा वाटतोय का? नाही. रामभाऊ, तुम्ही काम बिनचूक करताय, एका तिळा इतकी चूक करत नाहीत, पण मला तुमच्या चेहऱ्यावरचे प्रसन्नतेचे वलय हरवल्यासारखे वाटतात. दुसऱ्याचं दुःख ज्याला कळतंय त्याला माणूस म्हणतात, त्याला माणूस म्हणतात. मोठा माणूस, एवढा मोठा माणूस आपल्या गरीबाला आपली व्यथा विचारतो, त्याबद्दल डोळे पाण्यानं डबडबले. कारडता रामभाऊ, गुणगाई नावडी याच्यावर सांगतो. मालक, तिसरी रात्र ओलांडली, पण अजून पोरग उठत नाही, जेवत नाही, पाणी पिलं नाही, काय नाही, नुसतं झोपलेलं आहे. ठीक आहे, येतो पहाटे. काम आटपलं, नित्यनेम आटपला, आणि तो मालक हातामध्ये आकड्याची काठी आहे, कुरकुर वाजणारा बूट आहे, समल्याचा फेटा आहे, भारदस्त जुन्या काळातली व्यक्ती आहे, टवटवीत चेहरा आहे. जीवनात कधी तंबाखू खाल्लेली नाही त्या व्यक्तीने. गुटखा नाही, बिडी नाही, सिगारेट नाही, तंबाखू नाही, असे सफरचंदासारखे गाल, 60-65 वर्षाचा भारदस्त म्हातारा. त्या काळात माणसं वजनदार होती, रस्त्यानं चालली म्हणजे भल्या भल्यांच्या माना वाकत होत्या, ती आदरानं वागलेली माणसं होती. वैचारिक पातळी त्यांची अत्यंत सात्विक होती, गोड होती, अशी लोक होती ती. विढाला 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 गावातली बऱ्यापैकी लोक पाहत होती. एवढी मोठी व्यक्ती आज गड्याच्या घरी जाते. पूर्वीच्या काळातली परंपरा, 35च्या आतल्या लोकांनी, जुन्या लोकांना विचारा, 500 एकरवाला मालक सुद्धा गड्याची भाकरी आणायला त्याच्या घरी जात होता. विराज बाबा, ही जुनी परंपरा होती. महाराज आपल्या नौकराच्या पोटाची व्यवस्था जो करतो तो मालक किती पवित्र असेल कल्पना करा. पण आज पहाटेची वेळ, सकाळी सकाळी एवढा मोठा 400-500 एकरचा मालक रामभाऊच्या घरी का जातोय? गुणगाई नावडी याच्यावर सांगतोय. आतमध्ये आल्याबरोबर वाडा मोठा होता गड्याचा, पण 7-8 कुटुंब त्या वाड्यात राहत होती. एवढ्या मोठ्या व्यक्तीला पाहिल्याबरोबर पटपट पटपट त्यांचे पदराला हात गेले. पदर पहिलेच होते पण पुढे सरकिले थोडे थोडे. आता राहू द्या, तुम्हाला गरमन सरकू नका, तुम्हाला एकूण एकीची शपथ घेत जाऊ नका पदर. काय गरज आहे, काय पडत त्या पदरात, आणि त्याचे पैसे बी कसे कशाला खर्चिता? पप्याच्या बापाला सांगा जा पदर कापूनच आण जाय म्हणून, कशाला घ्यायचा पदर, काय गरज आहे का ते पदर घेणे? पटपट पदराला हात गेली. मी तिथलं सांगतोय, तुमचं नाही, कारण तुम्हाला सांगणारा मी कोण? तुम्ही ज्याच्या नावानं कुंकू लावतात त्यानं तुम्हाला सांगायला पाहिजे. पण त्याच्या डोक्यात मेमरी कार्डात थोडीशी चांगली अक्कल असावं, ते बैल असल्यावर कसं सांगेल? ते तुम्हाला परमिशन दे, तू खांद्यावर आसूड टाकल्यावर आणि असा पदर असा मस्त हलव, तू आसूड हल्ल्यावर. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, शिवपुराणाला दम नाही, गुण कोणाला आहे? एवढाले कार्यक्रम करायचे, महाराज बोलवायचा, त्याला खपक्या पाकिट द्यायचा, आपण असेच मुक्त. चला, पाहिल्याबरोबर पदराला हात गेले. तीचा आछळू सरसावला. पैठणच्या मालकांचं वाक्य आहे महाराजजी. महाराज प्रभू रामचंद्राचा स्पर्श झालेली अंगठी मारुतीरायाच्या हातातून पडल्याबरोबर सीतेचा हात पदराला गेलता. तेचा आचळू सरसावला. अंगठीत सोनं पाहिलं नाही, सोन्याची अंगठी पाहिली नाही, अंगठीत राम पाहिले, आणि आपल्या डोक्यावरचा पदर पुढे सरकतोय. ही माझ्या पवित्र भारत देशाची संस्कृती आहे, ही पवित्र महाराष्ट्राची संस्कृती आहे. घेत जा पदर, घेत जा. या देशाची स्त्री लवून चोपून चालणारी असावी. पटपट पटपट सर्व बायका बाजूला सरकल्या. मालक आलेत, मालक आलेत. आतमध्ये प्रवेश केला वाकून. लहानसं घर होतं वाड्यातच, आत छोटी छोटी घरं होती.
मध्ये प्रवेश केल्याबरोबर आवाज दिला, हे बाळा. त्याच्या लक्षात आलं 3 दिवस मोठ्या मोठ्या रक्ताच्या नात्यातल्या लोकांनी विनंती केली, पण मी उठलो नाही. आज डावलता येत नाही, कारण गावातले एक सात्विक रत्न व्यक्तिमत्व आले. ती व्यक्ती सोपान काका खाली बसून मानाखाली हात घातला. उठ रे बाळा, उठ उठ. अरे गेली 40 वर्ष झालं तुझे बाबा आमच्या इथं काम करतेत रे. कधी त्याच्या चेहऱ्यावर कधी दुःख पाहिलं नाही रे. कधी कधी दुपारची भाकरी सुद्धा नाही खाता आली रे कामाच्या दिवसात. घरच्या सारखं आमच्या रानात काम केलं, रक्ताचा घाम मातीत टाकला, अजून माझी श्रीमंती ढळू दिली नाही. असा पवित्र तुझा बाप, त्याच्या चेहऱ्यावर 2 दिवसापासनं नरोष दिसतंय रे. का रे, का कशाला झोपलास तू? 3 दिवस शिवगिराज बाबा रडून रडून मुठीसारखे डोळे झालते. उशाची उशी भिजून गेलती. गुण गाईन आवडी याच्यावर सांगतोय. देवाचा आवडीनं गुण गाण्यात किती फायदा आहे. का रडतो? काही नाही बालक, दुःख एका गोष्टीचं वाटतंय. एवढं सौंदर्य दिलं जगाच्या मालकानी, हा सुटसुटीत बांध्याचं शरीर दिलं, पण या शरीरामध्ये एक छोटस पुरुषार्थ नावाचं कार्ड टाकायचं तो विसरला. त्यानं पुरुषार्थ टाकला नाही. बसू दे बसू दे बसू दे, त्यांना बसता येत नाही खाली. पुरुषार्थ नावाचं कार्ड मला टाकलं नाही. मी असं काय पाप केलं? त्या मालकानं विचारलं, याच्यात तुला रडण्याचं कारण काय? काही नाही म्हणे, काल जी वरात झाली तसं लग्न माझं होणार नाही. महाराज आतापर्यंत आईला, बाबाला, चुलत्याला, काकीला, भावाला, बहिणीला, भावकीतल्या लोकायला आतापर्यंत माहीत नव्हतं की हा पुरुषार्थहीन आहे. आज त्याच्या तोंडातून सगळ्यांना कळालं, बंडू सर, की माझ्याकडे पुरुषार्थ नाही. म्हणजे तो किलिंबे आहे, तो नपुसक आहे. बापाला ज्या वेळेला वाक्य कळतं का त्यावेळेला त्याच्या डोळ्याला पाणी नाही आलं. त्याची रवरवता जागी झाली की आमच्या नशिबाला हा आलाच कसा असेल. सोपान काका आईचं सुद्धा अंतकरण, डोळे नाही रडले, तिचं मन तुटलं. याला जन्म देण्यापेक्षा एखाद्या दगडाला दिला असता तर बरं झालं असता. पटपट पटपट सगळी लोक विरोधात केली. पण भारदस्त महात्मा आहे. त्या काळात 400-450 एकर जमीन असलेली व्यक्ती, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा असलेली व्यक्ती, घालत जा. चावण गेल्यावर तरी घातली पाहिजे. कारण आपण एखाद्या ठिकाणी आंघोळीला गेलो, आता आंघोळ तर शर्टासकट करता येत नाही, पण आपण शर्ट काढल्यावर आपली छाती सुपासारखी नाही दिसली पाहिजे. कारण पाहणाऱ्याला काही लाज वाटत नसती, पण आपली सुपासारखी छाती दुसऱ्यानं पाहिल्यावर आपल्याला लाज वाटली पाहिजे. किमान दात पडल्यावर तरी माळा घातल्या पाहिजे. तरी एवढा मोठा सप्ताह करण्याचा फायदा. उद्या किमान 125 लोकांनी महाराजांच्या हातानं माळा घाला, असं समजायचं. आपल्या रामगडाच्या सप्त्याला पीक आलं. काही काही पहिलेच माळकरी म्हणून 125च्या यादीत येतील. असे नाही, असे नाही, असे नाही. जे ओरिजिनल कुच्चर हरभरे आहेत का, येईन उद्या माळकरी व्हा पूज्यश्री महाराजांच्या हातानं. हे अधिष्ठान तुमचं कल्याण करीन. सज्जनांनो, तुम्हाला आशीर्वाद देण्याची गिरगावच्या पाळ्यात काय पात्रता आहे? राजू, माझ्या गळ्यात तुळशीची कंठी असल्यामुळे तुम्ही माझं ऐकता. हो, तुम्ही माझं ऐकता ऐकता. ज्याचे बनलावर बनलं ठुल्यावर अशा ज्यांच्याकडे संपत्त्या येतात त्याच्या सभेला भूत बसन कोणी? पाहत नाहीत आपण. इकत माणसं आणावं लागती, इकत. आणि तुळशीच्या माळीची ही ताकद आहे. इथं बसलेले 4-2 लोक
इथं बसलेली 4-2 लोक योगीराज बाबा गिरगावच्या बाळ्याला कायमचं इकत घेऊन ऊस तोडायला नेतील. इतके श्रीमंत आहेत. 4-2च. ते तुमच्यात किती असतील कल्पना करा. तरी पण तुम्ही माझ्या पुढे बसले. माझ्याकडे काहीच वैभव नाही, फक्त माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे. पण तुम्ही का घालायची नाही? का घालायची नाही? 400-450 एकरची व्यक्ती जाजू शेठ, वारकरी व्यक्ती, वारकरी. त्यानं सांगितलं, मला कळालंय आईला तू आवडत नाही, साता बाबांना आवडत नाही, काकांना आवडत नाही, काकींना आवडत नाही, मला आवडतोस. पोरग हुशार होतं महाराज. त्यानं सांगितलं, माझं सांत्वन करण्यासाठी आवडतो म्हणतोस? नाही, जीवनात असा वाऱ्यावर गप्पा करायची शब्द कधी टाकली नाही. पंढरीतल्या मालकाचा उपासक आहे मी. त्या ग्वाहीने तुला सांगतोय, तू मला आवडतोस आणि मला ज्या अर्थी आवडतोस त्या अर्थी तू माझ्या पंढरीतल्या मालकांना आवडतोस, इतकं मात्र लक्षात ठेव. गुणगायीन आवडी याच्यावर सांगतोय. त्यानं सांगितलं, एक बोलू मालक, एक तर आम्ही आर्थिक दृष्ट्या गरीब माणसं आहोत, दुसरी गोष्ट मी तुमच्या नोकराचा मुलगा आहे, आणि तिसरी गोष्ट मी पुरुषार्थहीन आहे. माय बापाला जो आवडत नाही, तो रक्ताच्या नात्यातला जो आवडत नाही, तो तुम्हाला आवडतो, शंका मला येते, तो देवाला कसा आवडेल? डोक्यातलं खूळ काढून टाक. अरे भंगेऱ्या लोकांना काहीच आवडत नसतंय, कारण तुला ब्रह्मांडाच्या मालकाने या कुळात जन्म दिलाय. तो विश्वाचा मालक, प्रभूची लेकरे सारी. तू त्याला आवडतोस, पण त्याच्यासाठी तुला माझा एक काय ऐकावं लागेल, काय करावं लागेल? आजपासून तुला त्याचं भजन करावं लागेल. किती दिवस? जोपर्यंत तुझ्या जिभेत ताकद आहे तोपर्यंत भजन करायचं. ज्या दिवशी जिभेतली ताकद संपेल त्या दिवशी मनानं भजन करायचं, आणि ज्या दिवशी मनाची शक्ती संपेल त्या दिवशी तुला लोक पेटून देतील. पण मनाची आणि जिभेची ताकद जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला भजन करावं लागेल, असे एका निष्ठावंत वारकऱ्याने पत्रकार साहेब सांगितलं. मंदिराच्या बाजूला एक निवासाची व्यवस्था केली योगीराज बाबा. त्या निवासस्थानाला तो राहत गेला आणि घरी सांगितलं, अगा अशुद्धा तिरुणानो जायते ततम जठरानलो तृप्तावसा यज्जायते अन्नपूर्णा यत पूर्णत मुच्यते. हे अशुद्ध म्हणजे रक्त. रक्ताच्या नात्यातल्या आपल्या घरातल्या लोकांना जो स्वयंपाक होतोय तो स्वयंपाक 2 टाइम त्याला आपल्या निवासात नेऊन देत जा. व्यवस्था करून टाकली. त्या महात्म्याचं ऐकून सकाळी आणि संध्याकाळी 2 टाइम पंढरीतल्या मालकाचं तो आवडीनं भजन करत होता. तो व्यक्ती होता तृतीयपंथी. तृतीयपंथी होता. आवडीनं भजन करायचा, आवडीनं भजन करायचं. भजन करायला ज्यानं सांगितलं का, त्या व्यक्तीची हे लोकातली यात्रा संपली. मोठा व्यक्ती, वारकरी, त्यांचं पार्थिव ज्या वेळेला चंदनाच्या लाकडात जळत होतं त्यावेळेला याचंही वय 45-49 पर्यंत झालेलं होतं. आणि मशानभूमीत एका लांब बसून गुडघ्यावर डोकं ठेवून तो ठास ठास रडत होता. आज आपला बाप गेलाय. जन्मदात्या बापाने आपल्याला वाळीत टाकलंय. जिनं जन्म दिलाय त्या माईनं वाळीत टाकलंय. पाठ फोडून आलेली बहीण भाऊ यांनी वाळीत टाकलंय. ऋणानुबंधाच्या धाग्यातली चुलते काके मामे यांनी वाळीत टाकलंय. पण विटेवरच्या मालकाचा अनुयायी एक वारकरी, त्याचा वरद हस्त लाभला. त्यानं या जीवाची पोशिंदा सोय केली. आज ती व्यक्ती गेली. आपल्याला आकाश विश्व पारख वाटतंय. पण जाता जाता हातात हात धरला होता गुरुवर्य आणि सांगितलं होतं, मी तुझ्या अगोदर जाणार, पण मी गेल्यावरही मी सांगितलेला वसा टाकू नकोस. मरेपर्यंत आवडीनं भजन कर.
चेष्टा करणारी लोक करत असतात. ज्या लोकांना मायबापाचं अस्तित्व मान्य नाही त्या भंगीरायला तुमचं अस्तित्व काय मान्य आहे? जी रक्ताच्या नात्यातल्या लोकांची होऊ शकत नाही ती हरामखोर आपली होतील हे कशाला अपेक्षा करायची आपण? बऱ्यापैकी लोक म्हणायचे आता सांगणारा गेला याचं कसं होईल? महाराज सांगणारी व्यक्ती होती तोपर्यंत 2 टाइम भजन होतं. भजनाला लावणारी व्यक्ती गेल्यावर फक्त तितकाच वेळ बाजूला जात होता, बाथरूमचा वगैरे. शिंक जांबाई खोकला तितुका वेळ वाया गेला. जीवनभर भजन, शेवटी हे शरीर पडलं. काय झालं असेल त्याची मूठ माती कोण केली असेल ते काय जाऊ द्या, मी काय तिथला सरपंच नव्हतो, त्या प्रांतातला पुढारी नव्हतो. पण ज्या वेळेला त्याची ज्योत मालवली त्या लागी विमान पाठविले. अनाथाच्या नाते घातला विमानी, नेला उचलोनी परलोका. वैकुंठात जागा मिळाली. याच्या अगोदर गेलेलं म्हातार एका खुर्चीवर बसलेलं होतं भारदस्त वैकुंठामध्ये. आणि गेल्याबरोबर म्हाताऱ्यानं सांगितलं, इकडे खुर्ची सांभाळून ठेवली तुला. लोटांगणच घातलं पायावर. मालक तुम्ही इथेत? हो. हे पायानं तुझ्यासाठी लिहून ठेवली होती, फुल्ली मारून ठेवली, हिच्या कोणी बसायचं नाही. आरक्षित खुर्ची बंडू सर. त्या खुर्चीवर बसलं, रडू लागलं. वारकऱ्याने विचारलं काय झालं रडायला? काय नाही म्हणे, एक मी वैकुंठात आहे, तुम्ही तर येणार त्याबद्दल काही दुमत नाही, तुम्ही अधिकारी लोक आहेत, पुरुषार्थी लोक आहेत, पण मी वैकुंठात आलो हे कसं शक्य? अरे ही नामाची ताकद आहे. पण रडणं बंद झालं आणि थोड्या वेळानं रडू लागला. विचारलं आता का रडतो? ऐका ना म्हणे, मी वैकुंठात आलो हे तुम्हाला माहित आहे, मी वैकुंठात आलो देवाला माहित आहे, पण मी वैकुंठात आलो माझ्या मित्रांना काय माहीत, मी वैकुंठात आलो माझ्या मेहुण्याला काय माहिती आहे, मी वैकुंठात आलो माझ्या बहिणीला काय माहिती आहे, मी वैकुंठात आलो माझ्या चुलत भावाला, चुलत बहिणीला, मावस बहिणीला, मावस मेहुण्यांना काय माहिती आहे. त्या वारकऱ्यानं सांगितलं, हे इतक्यालाच नाही, या पृथ्वीवर जितके देश आहे त्या प्रत्येक देशातल्या व्यक्तीला तू माहितीस, तू वैकुंठात आलास. हे कसं शक्य हो, कसं शक्य? अरे सकाळच्या भजनात तुझं नाव घातलंय. कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, कानो पात्रा खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी, भजनिया भेदू हरीचे पायी. हा खोदू नावाचा पिंजारी, हा क्लिंबे होता. आहे का भारतात एखादा वारकरी की त्याने या अभंग काढून टाकावं? त्याची हिंमत आहे? पंढरपुरातला मालक किती आपतो आपतो हानीन त्याला. सोपन काका काढता येईल अभंगा नाही का? पंढरीतल्या मालकांनी वारकरी संप्रदायातल्या आधारीव व्यक्तीला आदेश दिला, याचं नाव अभंगात घेऊन टाका, अभंगात घेऊन टाका. आम्ही किती भजन केले आमचं नाव गाथ्यात येईल, आमच्याकडे किती टक्के पुरुषार्थ असले आमचं नाव गाथ्यात येईल, आम्ही किती लग्न केले आमचं नाव गाथ्यात येईल. का नाही? आम्ही तितक्या योग्यतेचं भजनच केलं नाही. तो क्लिंबे, तो नपुसक आहे, पण आवडीनं विटेवरच्या मालकाचं भजन केलं. आज संप्रदायाच्या सकाळच्या पहाटेच्या भजनात त्याचं नाव आहे. तुकोबाराय सांगतात, देवा आवडीनं गुण गाणारा क्लिंबे इतका उंच नेलास, मग मला तरी दुसरं देतूच कशाला? म्हणून मालक दुसऱ्या कडव्यात गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी हो.
आवाज जसा द्यायचा तसा साऊंडवाले द्या, आवाज द्या सगळ्यांना. आवडीनं गुणगाण्यात मालक इतकी ताकद आहे. पुन्हा एक पुरावा मानतो. गरीब व्यक्ती आहे, गरीब व्यक्ती, अत्यंत गरीब आहे. किती गरीब सांगू तुम्हाला. मला फक्त आता तोंडानं त्या व्यक्तीची गरिबी सांगता येईल. त्या व्यक्ती इतका गरीब आहे असा भारतात माणूसच नाही. माणूसच नाही तितका गरीब भारतात. भाकरी नाही असा माणूस सापडेल का महाराष्ट्रात? अशी अडचणच नाही ना, अडचणच नाही. भाकरीची पंचायत नाही सध्या. 3,000 रुपये किलोची फॅरन लवली नाही असं घरच नाही हो. एवढी ती प्लॅस्टिकची द्यायची, ती बारीकशी, किती ग्राम असते आपल्याला काय माहित नाही, पण ती पण कोणाच्या 3,000 रुपये किलोची फॅरन लवली घरी आहे. खाण्याचा दुष्काळ नाही, कपड्याचा पण दुष्काळ नाही. कपडे तर इतके झाले, या साड्यावर बायका टप घ्याल्यात. इतक्या साड्या. फार काय झालं तर गोरगरीब माणसं जुनी साडी मागायला होते, इतक्या साड्या झाल्या. आता रानं पण साड्यानं झाकायलीत. टमाट्याच्या भावताल साड्या, द्राक्षाच्या भावताल साड्या, कापसाच्या भावताल साड्या, ज्वारीच्या भावताल साड्या. डुकरं मधात येऊनी म्हणून. तुम्हाला याची चपराक माहिती आहे का? साडीला डुकरं पण भेटेत. हा, म्हणून तुम्ही एक ध्यानात ठेवायला, जगदंबा समजी जा, जरा लांब राहत जा. हा, वन्य पण प्राणी पण घेतात. कशामुळे लावतात? काय हाऊस म्हणून लावतात का साड्या रानामध्ये? कशाचा तरी प्रतिबंध म्हणून लावतात का नाही? मोकार सोसाट जनावरांचा प्रतिबंध. म्हणजे त्या जनावरांना सुद्धा लक्षात येत आहे की साडी तितकं तेज आहे, आपण हिच्या लांब राहा. बघा, मी उगोच एक दिवशी विचार केला, अहो कुंपण करावा, काटेरी कुंपण करावा, जाळ्या करावा, साड्या काऊन लाईत असतील. मग माझ्या लक्षात आलं, बाळ्या, एका साडीच्या नादी लागला तर इतका महाराष्ट्रात फिरायलाच नाही. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय मारुती राहायच्या यादीतले आहेत का? तुमचे चेहरे पाहिल्यावर कळत किती बॉच करलेले तुम्हाला. तर विठाला विठाला मस्त दुसऱ्याची वळई पेटल्या बिड्या पेटून घेतात. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकली तुमची. तुम्ही नाही नादी लागले का? मला सांगायचंय, आता वस्त्राचा पण दुष्काळ नाही. किती साड्या, किती साड्या. आता टिपणीला कासरा पण बायकोच्या साडीचाच आहे. इतका भयानक सुकाळ झाला. म्हणून ती व्यक्ती किती गरीब होती मला असं बोट दाखवून सांगता येणार नाही योगीराज बाबा की या माणसा इतका तो वारकरी गरीब होता. 18 विश्व दारिद्र्य होतं. 18 विश्व दारिद्र्य. वारकरी फार गरीब. जीवनभर पंढरपुरातल्या मालकाचं आवडीनं भजन केलं. त्यानं कोणाचं भजन नाही केलं. त्याचा भाऊ श्रीमंत होता. त्या वारकऱ्याचा भाऊ अत्यंत श्रीमंत. किती श्रीमंत. मला असं वाटतंय त्या वारकऱ्याच्या भावाची साडी आता जर माझ्याकडे असती तर 1 नंबर जमीन विकत घेतली असती. त्या वारकऱ्याच्या भाऊजाईच्या साडीच्या पदराला हिरे होते. हिरे. आणि त्या वारकऱ्याचा भाऊ एका राजाची स्तुती करायचा. नालायक राजा पांचट, ज्याला कवडीची अक्कल नाही, त्याचे बुटाड उचलायचं. ते त्या राजाची स्तुती करायचं. आणि त्याची स्तुती केल्यावर त्या राजाने इतकी संपत्ती दिली की त्या संपत्तीला सीमा नाही. एवढी संपत्ती दिली. त्या व्यक्तीनं या वारकरी भावाला समजून सांगितलं, दादा, मोठा भाऊ आहे, ऐक रे दादा, ऐक. तू काय पंढरीतल्या मालकाचं आवडीनं गुण गातोस रे? मी ज्या राजाचं गुण गातो त्याचं गुण गाय ना, तुझं भलं होईल. काय सांगावं त्या भावानं. आता तरी 2-3 दिवसाला भाकरी भेटती. भाकरी न भेटल्यामुळं मेलो तरी हरकत नाही, पण गुण त्याचंच गाईन.
तू ज्याचं गुण गातो त्याचं गुण मी स्वप्नात पण गाणार नाही. नाही गाणार, नाही गाणार. संक्रांत आली. वारकऱ्याच्या पत्नीला वाण द्यायचं संक्रांतीचं. गरिबी किती होती माझ्या माईंनो ऐका. तुकोबाराय का म्हणतात, मी देवा तुझा आवडीनं गुण गाईल, वेळेत सोडील, तुम्हाला त्रास देणार नाही, पाप लागेल मला तुम्हाला त्रास दिल्यावर. आदल्या दिवशी संध्याकाळी आपल्या मालकाला योगीराज बाबा त्या माऊलीने विचारलं, मालक धनी स्वामी, नवऱ्याला धनी म्हणणार बाई आहे का इथे एखादी? मी माझ्या खर्चानं तिच्या चपलाचं एक मंदिर बांधतो बीड जिल्ह्यात. नवऱ्याला धनी म्हणा वाटत नाही, नाही का? जिबेल वेल्डिंग झाली का काय? 100-200 महाराजही वांगे चिरून खाल्ल्यासारखे जरी खाल्ले तरी तुमचा उद्धार कसा होईल? तुम्ही मालकाला देव मानावंच लागेल, तुम्हाला मानावं लागेल, मानावं लागेल. धनी काय ग, उद्या संक्रांतीचा पर्व काळ कधी सुरू व्हायलाय आणि किती वाजता संपायलाय? संक्रांतीचा पर्व काळ मालकाने सांगितलं, पहाटे 4:15 वाजल्यापासून पर्व काळ सुरू आहे, तर दुपारच्या 2 वाजेपर्यंत संक्रांतीचा पर्व काळ आहे. एवढ्या वेळात तुला मकर संक्रांतीचं वाण देता येईल. ती बाई 4:30 वाजता मंदिरात गेली, ती माऊली, आणि मंदिरात जाऊन देवाला वाण दिलं, तुळशीला वाण दिलं आणि आपल्या घरी आली. मुलगा होता चिमुकला. मालक समोर आले, दर्शन घेतलं मालकाचं. लक्ष्मी नाव वेगळं बरं, नाव ध्यानात ठेवा, पुढे नंतर विचारीन तुम्हाला त्या माऊलीचं नाव काय होतं. हे लक्ष्मी जी, 2 वाजेपर्यंत दुपारी संक्रांतीचा पर्व काळ होता, तू एवढ्या पहाटे का गेली? उगच गेले मालक, सकाळी सकाळी लवकर, आता बाकीचं आपण दिवसभर थोडासा स्वयंपाक करते, त्याच्याकरता लवकर गेले. पुन्हा एकदा विचारलं, लक्ष्मी जी तू फार लवकर गेलती का? हो मालक गेलते लवकर. पण कशा करता गेले नाही सांगितलं. चिमुकला लेकरू होतो, 5वी-6वीचा मुलगा, त्या वयातला मुलगा. संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या आईला विचारलं पत्रकारजी, माय बाबांनी तुला 2 वेळेस विचारलं ग, तू इतक्या सकाळी वांद्याला का गेलीस? तर तू म्हणे मी उग गेली. एक बोलू काही, मला कळत होतं ग तू काहीतरी सांगणारेस, पण तू सांगितलं नाहीस. आई मी तुझा बाळ आहे ग, सांग. नाही. त्या चिमुकल्या 5वीच्या विद्यार्थ्याला, त्या वयातल्या विद्यार्थ्याला पोटाशी घेतलं, त्या बाळाला, आणि खळाखळा डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, बाळा माझ्या दोन्ही जन्नू म्हणजे मांड्या, पायावर साडी फाटलेली आहे आणि त्या साडीला मी गाठी मारलेल्या आहेत, आणि सूर्याच्या प्रकाशात मोठ्या मोठ्या घरच्या बायका आज नटून येत असतील, आणि त्यांच्या साडीवर सानिध्यात फाटक्या साडीवर मालकाचं वाण द्यायचंय. मला नको वाटलं रे बाळा, याच्याकरता मी अंधारात गेले. रात्रीच्या प्रहरी बोलारी आईला विचारलं, आई आपल्यावर भगवंत इतका रुष्ट का झाला असेल? माझ्या काकी जर रात्री चालली तर तिच्या पदराचा प्रकाश पडतो, हिरे तिच्या पदराला, आणि आई तुला अंगावर वस्त्र चांगलं नसल्यामुळं तुला अंधारात वाण द्यावं लागतं ग. असू दे बाळा, कर्मनोग अनुगती. इतकी परिस्थिती नाजूक त्या वारकऱ्याच्या पत्नीची. याच्यावरच्या 13 प्रसंगापैकी एक प्रसंग सांगतो योगीराज बाबा. त्या वारकऱ्याला पूजा करण्यासाठी असा सप्ताह होता, आपल्या सप्ताहासारखा. कलश स्थापना, विण्याची पूजा, धर्मदंड पताकेची पूजा, टाळाची पूजा, मृदंगाची पूजा करण्यासाठी त्या व्यक्तीला आमंत्रित केलं. मोठी व्यक्ती, मोठा कार्यक्रम. महाराज उद्या आमच्याकडे पूजेला या. हो म्हणले नाही, बघेल म्हणले. बघेल म्हणले.
मुलाला माहित होतं आपल्या बाबाला उद्या आमंत्रण आहे, बाबा पूजेला जातील आणि पूजेला गेल्याच्या नंतर पूजा करणाऱ्याला वरुणाच्या खालची तांदूळ मिळायची, म्हणजे कलशाच्या खालची तांदूळ असायची, ती वाटीभर तांदूळ. ही तांदूळ जर घरी आणून भरडिली चरडिली याचं पीठ केलं तर त्याच्या आंबीला आपल्याला एक दिवस पेता येईल, इतका आनंद मुलाला वाटत होता. पत्नीला सुद्धा वाटलं आज मालक जर पूजेला गेले तर वरुणाचे तिथले ते तांदूळ मिळतील पूजेचे, आणि त्या तांदळानं मी लेकराला भरघोस आज आंबील प्यायला देईल. कारण खीर करण्यासाठी साखर लागते, आंबील काय नाही, मिठाचा खडा टाकून केलेली आंबील. सकाळचे 10 वाजले तरी बाबा जात नाहीत. मुलाने विचारलं, बाळा बाबा आपण का जात नाहीत? बाळा मोठ्या लोकांचा कार्यक्रम आहे, भारदस्त वजनदार माणसं आहेत तिथे, आणि गेल्या 4 दिवस झाले मी धोतराला गाठी देतोय, आता गाठ मारलं तिथं धोतर फाटतंय, असा अपमान करण्यासाठी मी नाही जाणार. त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. सुदामदेव नावाची वारकरी. एके दिवशी सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या पत्नीकडे आल्या. गुणगायी नावडी याच्यावर सांगते, देवाचं गुण गाण्यात किती मोठी ताकद आहे. गाजा देवाचं गुण, गाजा गाजा ना. महाराज त्या मालकाने आपल्याला माणूस केलं याच्याकरता तरी त्याचं गुण गावा. देवे दिला देह भजना गोमटा, याच्याकरता आपण त्याचं गुण गावं. आमच्याकडे एक गडी होता. गड्याला गुरुवारी एकच मुलगी, 2 मुलं होती, एक मुलगी, सुंदर मुलगी. शेतात राहायचा, पोटात तुटायचं. 2.5 किलोमीटर पासून शेत, तिथून पोरगी शाळेला यायची. वाटायचं देवा काय सुंदर लेकरू दिलंच रे. पण बापाला लोकांच्या शेतात काम करावं लागते, तिथून पोरगी शाळेत येते. बऱ्यापैकी पोरगी 9वी पर्यंत शिकली. शिक्षण फुकट, सगळं फुकट. परिस्थिती इतकी नाजूक, सांगू नये मुलगीनं, तिची इच्छा होती शिकण्याची, पण आई बाबानं सांगितलं, बाई आता तू खुरपायच्या लायकीची झालीस, तुझ्या आईसोबत खुरपी जाय, आपल्याला 200-250 रुपये भेटत जातील. आणि ती आईसोबत खुरपायची. सुंदर मुलगी. रांगोळ काढता येत होती. शाळा सोडली तरी हेडमास्तरनं रांगोळ काढण्यासाठी बोलिली. कर्मनो गहनो गती. त्या दिवशी विद्यमान तहसीलदार साहेब त्या शाळेत रांगोळ काढणाऱ्या मुलींचा सत्कार करण्यासाठी आले. रांगोळीची नंबर 1 ची होती. नुकतेच नियुक्ती झालेले तहसीलदार, पदावर आरूढ असलेले तहसीलदार, तालुक्याचा मालक, त्या मुलीचा सन्मान केला. गुरुजींना विचारलं कोणाची मुलगी आहे? योगायोग मीही तिथे हजर. साहेब अमक्या अमक्या गावातले व्यक्ती आहे. अरे आमचे तिथे पाहुणे आहेत, त्या गावात आमची आत्या आहे. काय आडनाव आहे? आमका आमका आडनाव आहे. मग त्यांच्या तू काही नाही म्हणे, त्या तुमच्या आत्या माझी आजीच लागतात. नारदाच्या गादीहून सांगतो, त्या तहसीलदाराने ती पोरगी स्वतःचा हळकून देऊन तिच्याशी लग्न केलं. कारण सांगू योगीराज बाबा, तिचं सौंदर्य तितकं फुलासारखं होतं. दृष्टांत संपला. सौंदर्य विकत घेता येते सोपन काका? नाही, नाही घेता येते. सौंदर्य एखाद्या औषधानं मिळेल. मग हे दिलं कोणी? पत्रकार साहेब, विटेवरच्या मालकाने. तिच्या लग्नाला गेलो, तिला एक गाथा दिला. तू मागशील तिचं प्रेम भेट, तुला पैशाची देईन. म्हणलं बाई काय ताण नाही, पण हा गाथा सांभाळ. तिनं सांगितलं का बरं महाराज? बाई तुला जगाच्या मालकानं सौंदर्य दिलंय,
म्हणून तालुका ज्याच्या ताब्यात असतो अशा तहसीलदारानं स्वतःचा हळकून उघडून तुला हळद लावली आणि तुला धर्मपत्नी म्हणून स्वीकारलंय. पण तुला हे सौंदर्य विटेवरच्या मालकानं दिलंय. कधी कधी वेळ भेटल्यावर आवडीनं त्याचा हरिपाठ म्हणत जाय, आवडीनं गाथ्यातले 4-5 अभंग वाची जाय, आवडीनं ज्ञानेश्वरीतल्या 4-5 वया वाची जाय. आपण आवडीनं त्याचं गुण गावं, कारण काही ना काही तिला तो सौंदर्य सद्गुण देलता. तसा आपल्याला सुद्धा जगाच्या मालकाने मानवी देहामध्ये एक सद्गुण काही ना काही दिलाय आणि त्या सद्गुणामुळे आपण झळकतोय. म्हणून झळकतोय ती आपली प्रसिद्धी आहे त्या सद्गुणामुळे. आणि म्हणून हा सद्गुण त्यानं आपल्याला प्रदान केलाय याची लाज म्हणून तरी आपण आवडीनं त्याचं गुण गायलं पाहिजे. विठाला विठाला मला असं वाटतंय आवड असली पाहिजे. दिवसभर फवारा घेतल्या पैसे किती देत असते? 500 रुपये. दिवसभर फवारा घेतल्या 500. एका कीर्तनात पकवाद वाजिल्या हे सांगायचं नाही, फक्त मनात ठेवा. कीर्तनात एक चाल म्हणल्यावर ठीक आहे, एक कीर्तन केल्यावर मग दिवसभर सगळ्या अंगातून घाम गाळल्यावर तितके मिळते. ठीक आहे, दिवसभर फवारा केल्याच्या नंतर भाकरी कोणाची असती? मालकाची असती का? नाही, भाकरी घरून न्यावं लागते. आपल्या तिघायला भाकरी कोणाची आहे? इथली. ती योगीराज बाबांना द्यायची आपल्याला भाकरी, गठुडही बांधून आपल्याला द्यायचं. असं बंडू सर. मग आम्ही 3 लोकांना किती लाजायला पाहिजे भजन करण्यासाठी? आमच्या रोमात ती लाज संपायला पाहिजे, रोमातली, की आम्ही आवडीनं त्याचं कौतुक करायला पाहिजे की आम्हाला किती किती आदर आहे, आमचा किती आदर आहे, किती आदर आहे. आवडीनं गुणगाणे. चला, एके दिवशी सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या धर्मपत्नीला म्हणत होती, ताई तुम्ही ऐका ऐका, सांगा मालकाला आता त्या पंढरीतल्या मालकाचं, त्या द्वारकेतल्या मालकाचं भजन करू नका, आवडीनं त्याचं गुण गाऊ नका. माझे मालक ज्या राजाचं गुण गातात ते गुण गा. सुदामदेवाच्या बायकोन काय सांगा, बाई हळदीच्या अंगाने मी या घरात आले, त्या दिवशी ठरवलं मालक सांगतील ती मी करायचं, मी सांगितलेलं मालकाने करायचं नाही. म्हणजे मी सांगायचंच नाही तर मालकात बाकीचा काही प्रश्नच नाही. तिनं सांगितलं तुम्ही ऐकत नाहीत, तुमची नशीब फुटके येतं, तुम्ही काही चांगलं ऐकत नाहीत, तुम्ही असं त्याचंच गुण गाता पंढरपुरातल्या मालकाचं, याच्याकरता तुमचं बरं होणार नाही. ते म्हणजे नाही होऊ दे, पण आम्ही त्याचंच गुण गाऊ. परिणाम सांगू काय झाला? हिचा नवरा ज्या राजाचं गुण गात होतं ते मेलं, म्हणजे जीव गेल्याचं निमित्त झालं आणि ते मेलं. ते मेल्याच्या नंतर परत चक्र आलं आणि त्याची सगळी संपत्ती हडप केली आणि त्याच्या सानिध्यात जे जे होते का ते पण आपटू हाणले. सुदामदेवाचा भाऊ बी आपटू हाणला म्हणजे चटत निचरा करून नेला. कुठं बसला सुदामदेवाचा भाऊ भाऊजाई? जगदंबेच्या मंदिरात थाटी घेऊन. शाक्त नव्हते ते वैष्णव होते, तरी जगदंबेच्या मंदिरात थाटी घेऊन बसले. कशासाठी? या पोटासाठी. एक काळ किती मोठा होता. या व्यक्तीची बायको रस्त्याने चालली तर संध्याकाळच्या वेळेला तिच्या पदराचा प्रकाश पडत होता, इतके हिरे होते. कोणाची स्तुती करीत होती? नवरा त्या येडगळाची स्तुती करीत होता. ते बोंबलत गेलं, यायचं वाजलं. पण पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करीत होती यांचे भाऊ सुदामदेव. परिणाम सांगू, पंढरपुरातल्या मालकानं विश्वकर्मा नावाच्या व्यक्तीला आमंत्रित केलं. विश्वकर्मा नावाची व्यक्ती, नाव ऐकून बघा. आमंत्रित केलं, महाराज जी प्रभू या म्हणे, इकडे या. माझा एक वारकरी आहे, त्या वारकऱ्याचं नाव आहे सुदामदेव. परिस्थिती खूप नाजूक आहे आणि आमच्याकडे भरपूर द्रव्य आले. देवाला सासरवाडीतून एक धन आलतं. सासरवाडीतून जरा माईनं काही दिल्यावर जरा हिशाबात बोल जा. माईनं काही दिलं ना, जरा हिशाबात बोल जा. मी मारुतीच्या मंदिराकडे चाललो दर्शन करता आणि आई आमच्या मामाच्या गावी सप्ताह होता. मग आई गेल्या सप्ताहाला. घरी पोरायची आई
पोरायची आई म्हणजे माझी बायको. तांब्या पालथा. मला सकाळचं कीर्तन नाही. याला आपण जेवायचं काही म्हणावं तर त्या मला म्हणले असते खिचडी टाका आणि माझी सोय करा. मी मारुतीच्या दर्शनाला तेच विचार केला, आता घरी येऊन काय करावं, आपल्याला खिचडी करावं लागते. तर रस्त्यात जाता जाता जग महाराज या नाश्त्याला जमलं गडे. म्हणलं आता घरचं काही हो पण आपलं तर साधलं. म्हणलं येतो दर्शन करून. दर्शन करून आल्याबरोबर मग काय तिथं नाश्ता, ते शेवायाचा भात होता, दूध होतं, तूप होतं, साखर होती. मला काही आजार कुठलाच नसल्यामुळं हे काय खायला काय असं बंधन नाही. त्यातली त्यात तूप किती मी खातो, फक्त बाहेरचं असावं. तुम्ही लय तुकाराम महाराजात चुलते आहेत का? तुम्ही नाहीत बाहेरचं खात का? तुम्ही किती लग्नाला लटकली, तुमच्या हाताची वनच सांगायले त्या कड्या धरू धरू. जेवायला बसलो, शेवायचा भात. शेवाया तशा छानच होत्या आणि फुकट खाल्ले होते, वर्णन करावंच लागते. जेवण झालं. म्हणलं ताई काय शेवाया होत्या? तोंडात टाकले की आत जात होत्या. आता कोणत्या शेवाया आतच जातात ना, बाहेर थोडेच येत असतात. पण म्हणावंच लागतं, फुकट खायचं ना आपल्याला. काय शेवाया होत्या, आतच गेल्या. महाराज माझ्या आईनं दिल्यात, माझ्या आईनं. म्हणलं हिला माहीतच नाही गिरगावचा बाळा किती रगिले म्हणून. मी एकदा ऐकलं, जाऊ दे आता. माहेरातलं वर्णन करायला चोंबाळायली तिकडच्या चोंबाळू द्या, काय विषय नाही, त्याबद्दल काही दुमत नाही. वा वा वा. थोड्याशा वल्ल्या शेंगा पण होत्या भुईमुगाच्या. उन्हाळ्याचे दिवस वल्ल्या शेंगा टाकल्या, गुळाचा खडा. वा वा. काय गावरान महाराज आमच्या दादाच्या शेतातल्या आता गुळ सुद्धा गावराने. माझ्या माहेरातलंच गुऱ्हाळे, तिथलाच गुळे, शेंगा तिथल्याच, शेवाया सुद्धा माझ्या आईनच दिल्या. इकडं काय येतंय? अरे बापरे. मला जेवढं लागते तेवढं पोटाला घेतलं, हात गीत धुतला आणि मी त्या बाईला म्हणलं, बाई एक बोलू का? तुमच्या आईनं गुळ द्याला, तुमच्या आईनं भुईमुगाच्या शेंगा दिल्या, तुमच्या आईनं शेवाया दिल्या, पण 9 तासाच्या नंतर ह्या कोणाच्याच पोटात राहत नाहीत. पण याच्या माईनं तुला कायम स्वरूपी सांभाळणारा ह्यो बोटोळा द्यालाय. याच्या माईला जर इतकं तरी चोंभाळणं, हे मला सांभाळणारा द्यालाय. जरासं काही थोडी पण त्याच्या माईची आहे का नाही? बोटुळे दिले. आता मला ते 9 तासाच्या नंतर राहणार नाहीत पोटात. हे गुळ राहणार नाही, भुईमुगाच्या शेंगा राहणार नाहीत. पण जोपर्यंत जिद्द आहे तोपर्यंत तुला छत्रयन याचं, हे याच्या माईनं द्याला याचा असावा का नाही? कधी कधी नवऱ्याच्या माईचं बी कौतुक करी जा, देव तुमचं चांगलं करीन. लय तिकडचंच कौतुक करताना तर अंगावर झोपड भिताड पडन, जाग्यावर माती करावं लागन, जाग्यावर घरासगट फुकून द्यावं लागन. कधी कधी नवऱ्याच्या माईची बी किंमत कर. एक पोरगी कलेक्टर झाली, बाबाजी कलेक्टर झाली आणि तिचा नवराही कलेक्टर होता, पण 1 मार्काने गेला. आता तो नंतर झाला बरं, त्याला 1 मार्क म्हणजे काय? आता ते नंतर तोही नियुक्ती झाली, ते कलेक्टर साहेब झाले, ही कलेक्टर झाली. पण मी त्यावेळेला कर्मकांड करीत होतो. 27 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. लग्न वगैरे लावायचो, आता नाही करीत ते. आता ते पडत नाही त्या भानगडीत. मग लग्न झाल्याच्या नंतर सत्यनारायण करायला मला बोलिलं. आता नवरी कोण? कलेक्टर. गाठ कशी मारावा, मा चळचळ हात कापू लागला. जिल्हा ताप आहेत तिच्या, ती गाठ मारावं लागते ती पदराची. ती गाठ काय काय अशी लय नसती, उगी म्हणायची असती. एडो सगल सर्वस्थिताय सुवस्त्रेषु सर्वस्थितो यत् पवित्राय मिद्येह नवदाम्पत्या सुधा सर्वस्थितोत्क्रियाय यस् सर्वातिथ्यांबरा पुनितो भय. असं ते 2-4 श्लोक असतात, मंत्र असतात, त्याशी गाठ मारायची असते. एक जण मला म्हणला, महाराज कशात लिहिलेले? म्हणलं तू काहून ताण घे तू. त्या दिवशी सोपान काका होते आमच्या संग. म्हणलं तू काहून ताण घे तू. शेपुडीचं जिथरोग तोंड पुरावा तिथलं खावा. शेळी म्हणली मला नारळाचा पाला खाता. मेलीन ती फासुळ्या तानू तानूच. नारळाचा पाला शेपुडीला खाता येतो का? मेंढ सुमळ्या. ते म्हणलं मी लय वाचिलं. मेंढ तो ते वाचिलं का? तू पप्याच्या माईल सांग, तू कोण नाही ऐकत. हो, गिरगावकर काय सांगतोय कशात लिहिलेलं माहित नसलं तरी ऐकते. तू येडेवानी करू नको, तू चरपाटी निघते. जी माणसं दुसऱ्याचं धुणं धुतेत का त्याला कधी कधी बायकोच्या साड्या धुवाची वेळ येते. हे तुम्हाला नाही म्हणायला.
तुम्हाला समजत नाही ना त्याचं काही, तुम्हाला नाही म्हणून त्याची काही गरजच नाही याची, हे आमच्यातले सांगायला. त्याच्यामुळे विनाकारण दुसऱ्याचे लय धुनी धुत बसले नाही पाहिजे माणसानं. बायकोच्या साड्यात वाची वेळ येत असते. चला मग ते नाव घ्यायचा कार्यक्रम सुरू झाला आणि एक बाई बोलली, माहेरातून शेंगा गूळ शेवया आल्या याच्यावर बोलत होतो. कधी कधी नवऱ्याच्या आईची नवऱ्याच्या बापाची पण किंमत करत जा. आता काय बायका म्हणल्या, महाराज नवरीला म्हणा नाव घ्या. तर मी त्या टकूबाई सखूबाई द्वारकाबाई अंतिकाबाई वाचाबाई दुर्गाबाई मंजुळाबाई शेवंताबाई चंपाबाई यायला म्हणलं, बाई आता नवरीला काय नाव घ्यायला लावायचं? नवरी कोणाचं नाव घेईल? साहेबाचं. साहेब कुठाला आहे? आपल्याच गावातला. आणि तुम्हाला माहितच आहे त्याचं नाव काय आहे. तर तुम्ही एक मनानं नवरदेवाला म्हणा नवरीचं नाव घ्या. तसं नसतं महाराज. मी म्हणलं बरं. मी म्हणलं नवरीबाई नाव घ्या. ते म्हणलं महाराज मी नाव नाही घेणार. म्हणलं का? मी विद्यमान कलेक्टर आहे ते एका मार्कांना नापास येतो. नवरदेवाच्या आईला कस तरी वाटलं ना गुरुजी, योगीराज बाबा कस तरी वाटलं. बाई काय आवडीनं पोरगी घरात आणली ही, आताच अजून हळदीचा डाग नाही फिटला तर नवऱ्याला म्हणायला एका मार्काने गेला आणि मी विद्यमान कलेक्टर आहे. मी तिच्याकडे पाहिलं, जवळ गेलं. म्हणलं जीजी काय ताण घेऊ नकोस, हे औषध माझ्याकडे आहे. हिला माहीतच नाही अजून, ही गण कलेक्टर असेल पण हिला अजून पत्ताच नाही गिरगावचा बाळ्या किती रकिले म्हणून. रोगर पेल्यावर माणूस मरत, म्या शब्द टाकल्यावर मरत नाही, कायमची नीट होती. तू ताण घेऊ नको म्हणजे जीजी. मी म्हणलं ताई पण आता लग्नामध्ये तुम्ही लग्न केलंय ते तुमचे मालक आहेत. नाही असतील ना, मग ते प्रपंचातला विषय झाला. पण हे नाव घ्यायचं काय? मी कलेक्टर आहे ते नाहीत. मी म्हणलं ताई एक बोलू का तुम्हाला? तुम्ही आता कलेक्टर आहेत, IG होता आणि याच्यानंतर पुन्हा कोणतं पद असतं ना? अजून असेल ना काहीतरी पद असेल ना, होय असेल काही पद, किंवा भारताचे अधिकारी होताल. पण ज्या दिवशी हा जाईल का ताई त्या दिवशी तुमचं तोंड भगुण्यासारखं होईल. ज्या दिवशी हा नसेल का त्या दिवशी तुमचं तोंड फुटलेल्या टोपल्यासारखं होईल. महाराज टपक्यात नाव घेतलं. चुनचुन चुन्यात बसले मेनात, लवंगावटीत तेलदोडे मोठीत, गुलाल भांगात राव बसले दाटीत, कची जाऊ पान सुपारी वाटीत. नीट तासावारी कलेक्टरीन बाई, नीट नीट तासावारी, नीट नीट. कारण इतकं तुला सौभाग्य प्रदान करणारा पती त्याच्या माईनं दिलाय. कधी कधी कौतुक करी जा तिकडचं बी. उलटी गंगा वाहल्यानं अवघड होत असतं. कधी कधी इकडचं वर्णन तिकडचं करू नका असं कोण म्हणतंय? खरं जा ना, दीपावलीच्याच ना लेखी असावती बऱ्यापैकी. अहो ग्रंथात पुराणात गाथ्यात तर फार वर्णन आलं, खूप ठिकाणी वर्णन. चला सासरवाडीतून धन आलं याच्यावर सांगत होतो ना. पंढरपुरातल्या मालकाला सासरवाडीतून धन आलं. गुणगायी नावडिया शेवटचा पुरावा. विश्वकर्मा महाराजाला आमंत्रित केलं, महाराज आपल्या सासरवाडीतून धन आलंय. सत्रजित नावाच्या राजाची मुलगी सत्यभामा ही पंढरीतल्या मालकाची 16,108 पत्न्यापैकी एक पत्नी. एक श्रीमंतक नावाचा मणी आला. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे सोनं देत होता. 26,666 तोळे 8 मासे याचा एक बार. मुनीला 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे 22.25 क्विंटल सोनं देणारा मणी सासरीहून आलता. विटेवरच्या मालकानं सांगितलं, विश्वकर्मा महाराज निष्ठावंत वारकरी आहेत, सात्विक आहेत, सदाचारी पुण्यशील आहेत, आवडीनं माझं गुण गालं. त्या वारकऱ्याचं गाव सोन्याचं करून टाका. गाव नाही म्हटले बरं का, वाक्य चुकीचं गेलं माझ्या, क्षमा असेल, माझा शब्द वापस. ह्या भांडारात जितकं सोनं असेल तितकं न्या आणि त्या वारकऱ्याची वास्तू बंडूसर सोन्याची करा, असं पंढरीतल्या मालकानं सांगितलं. सोनं इतकं होतं बंडूसर, ते इतकं सोनं होतं, इतकं सोनं होतं, इतकं सोनं होतं. वारकऱ्याचं घर सोन्याचं झालं, शेजाऱ्याचे घर सोन्याचे झाले, अख्खं गाव सोन्याचं झालं. योगीराज बाबा गावकोच सोन्याचा झाला. पुन्हा सोनं उरलं तर मसडायला खुंट सोन्याचे झाले, मसडायला साखळ्या सोन्याच्या झाल्या, गाईला खुंट सोन्याचे झाले, गाईला साखळ्या सोन्याच्या झाल्या, तुळशी वृंदावन सोन्याची झाली.
आणि तरी 52 अरबूज क्विंटल सोनं उरलं. मग विश्वकर्मा महाराजांनी देवाला विनंती केली, प्रभू गाव सोन्याचं, गावकोस सोन्याचं, सगळं काही सोन्याचं झालंय, पण एवढं एवढं सोनं उरलंय, काय करायचं? विटेवरच्या मालकानं सांगितलं, निष्ठावंत वारकऱ्यानं माझं आवडीनं गुण गालंय, त्याला दिलंय, त्याचं मसनवाटा सोन्याचा करा. बंडू सर त्या वारकऱ्याचा मसनवाटा सोन्याचा केला, मसनवाटा सोन्याचा केला. मुद्दा ऐका, रावणाला गाव सोन्याचे, मसनवाटा मातुड्याचा. रावणाला गाव कशाचे? सोन्याचं. मसनवाटा मातुड्याचा. रावण खूप श्रीमंत आहे बरं का. रावणाच्या घराची एक चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते, आणि 10 चौकटी इकल्या की त्याच्या विरोधात कोणाची मायवेली खासदारकीचा फॉर्म भरायची. एवढा मोठा श्रीमंत रावण योगीराज बाबा, पण मसनवाटा मातुड्याचा. सोपन काका मसनवाटा मात्र मातुड्याचा. कुबेर नावाचा व्यक्ती आहे. कुबेर किती श्रीमंत, पंढरीतल्या मालकानं त्याच्याकडून पैसे उसने घेतलेत, म्हणून देह जरी काळाचा असेल तर धन कोणाचं म्हणते? देह काळाचा धन कुबेराचे, देह काळाचा धन कुबेराचे, देह धन कोणाचं आहे? कुबेराचं. मग या विश्वाच्या मालकानं विश्वाचा व्यवहार चालवण्यासाठी ज्याच्याकडून द्रव्य घेतलंय तो कुबेर किती श्रीमंत असेल. त्या कुबेराला अलका नावाची नगरी आहे. पूर्ण रत्नजडितम येत हे माय अलकाय स्थानयम कुबेरा पूर्ण वास्तुयाम अलकास्तते वचायाम नैवम गिरगाव कर लिखितम. हे काय गिरगावच्या बाळून दिले का? हिरे रत्न माणिक जडीत हेम म्हणजे सुवर्णाची अलका नावाची नगरी. पण मसनवाटा योगीराज बाबा मातुड्याचा. कुबेराला पण मातुड्याचाच मसनवाटा. इंद्राची अमरपुरी सोन्याची, पण माणसं मरतच नाहीत. पुण्य संपले ढोकलून द्यावं लागते. सवेची इंद्र पदाची उटी उतरी. हा पुण्याची पावटी संपली मग ती येऊ लागती माघारे मृत्यू लोका. म्हणून तिथं मसनवाट्याचा संबंध नाही. गाव सोन्याचं आहे, माणसं मरत नाहीत, मसनवाट्याचा संबंध नाही. कुबेराचं गाव सोन्याचं, माणसं मरतेत मातुड्याच्या मसनवाट्यात. रावणाचं गाव सोन्याचं, माणसं मरतेत, पण मसनवाटा मातुड्याचा. संध्याकाळी खाचा ठिकाणा नाही. वाक्य नीट ऐका. संक्रांतीच्या दिवशी अंधारात वाण दिले का? साडी फाटकी होती, पूजेला जाता आलं नाही, धोत्राला पळसाची पानं लावलेली होती. इतकी परिस्थिती नाजूक योगीराज बाबा. तरी पण गाव सोन्याचं देऊन मसनवाटा सोन्याचा केला. विटेवरचे मालक ज्या वेळेला खाली उतरले त्यावेळेला तुकोबाराने जगाच्या मालकाच्या गळ्याला मिठी मारली. देवा काय उदार आहेस रे, काय कृपाळू आहेस रे, काय दयेचा सिंधू आहेस रे, काय काय करुणा घन आहेस रे देवा तू. देवा ज्याला संध्याकाळचा ठिकाणा नाही त्या सुदाम देवाला गाव तर सोन्याचं दिलंच, पण मसनवाटा पण सोन्याचा दिलाय. एवढं काय केलं तर भगवान सांगतात तुकोबाराय त्या सुदाम देवानं परिस्थितीत माझं आवडीनं गुण गालं. याच्याकरता गाव तर सोन्याचं दिलंच, पण उरलेल्या सोन्यावर मसनवाटा सुद्धा सोन्याचा केला. मग आवडीनं गुण गाणाऱ्या सुदाम देवाला जर इतकं देतोस ही तुझ्या गुण गाण्यात ताकद आहे, तर मग मला तरी दुसरं देतोच कशाला. गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, माझी सर्व जोडी, 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 माझी सर्व. गुण गाईन आवडी,
गुण गाईन आवडी तृतीय पंथ्याने आवडीनं गुण गायलं योगीराज बाबा तर वैकुंठ प्राप्त झालं. आवडीनं बंडू गुरुजी सुदामदेवानं गुण गायलं तर महाराज आजही त्याला हेमाचं नगर प्राप्त झालंय. अजून एक राहिलेल्या 5 मिनिटात एक प्रसंग सांगतो पूर्णविराम करतो. गुण गाणाऱ्या ताकद किती मोठी आहे जाजू शेठ. गंधमादन नावाचं एक वानर होतं स्वामीजी. गंधमादन नावाचं वानर. हे चुळबुळ करू नका. मी वेळेत कीर्तन सोडतो. ताण घेऊ नका. मला नाद नाही ट्रॅक्टर दुसऱ्याच्या रानात घालायचा. हा जोपर्यंत माझा बांध येते तोपर्यंत मी बदल काढतो. मला बांध करायचा नाद बी नाही. कशाला घालू दुसऱ्याच्या रानात. वळीत असतो लवकर. आमच्या रानात बाया होत्या खुरपायला. मी गड्याला म्हणलं घडी मागं कर. घडीचा काटा एकच पाटा कापूस राहिला होता खुरपायचा. 6 तास राहिले होते. म्हणलं जीजी इतकं होतंय. आता महाराज असल्यामुळे जीजी काय नाही म्हणल्या. जीजी लगेच आमच्या गड्याला म्हणले अण्णासाहेब किती वाजले. ते म्हणला जीजी 4:30. घडा आहे का घडी आहे तुमची. म्हणलं जीजी त्याच्या घडी 4:30 नाही ना 5 वाजून 9 मिनिटं झालेत. म्हणलं तुम्हाला कसं काय कळालं. लगेच मोबाईल काढा. म्हणजे खुरपिनार बाई जर इतकी हुशार असेल तर गिरगावचा बाळ्याच्या गोळ्या संपल्यात का लांब झाला. त्याला कळत असेल ना 11 वाजलेले आहे का नाही. कशाला आगावपणा करीन मी. हो. ते म्हणली महाराज एवढा पाटा खुरपून देतो तर आम्ही पण असे घडीचे काटे मागं मागं घेऊ नका. नाही इतकी शहाणी बाई आमची इथं खुरपायला नव्हती. पण तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घ्यायला लागलो. तुम्ही अशा उठता म्हणून म्हणायला लागलो. गंधमादन नावाच्या वानराने गुण गायलं. वेगात सांगतो वेगात. इतकं गुण गायलं इतकं गुण गायलं इतकं गुण गायलं शेवटच्या श्वासापर्यंत गुण गायलं. बरं श्वास सुटल्यावर सुद्धा शरीरानं गुण गायलं. गंधमादन हा कुंभकर्णाने घायल करून मारला. असा दाबला. गंधमादनाचं शरीर चुरा झाल्याच्या नंतर रक्त जोपर्यंत वलय तोपर्यंत राम म्हणत होतं. मज्जातून तू मास राम राम म्हणत होतो. त्या दिवशी मारुतीरायाच्या पायावर रात्रीच्या प्रसंगात ते हाडामासाचा गोळा पडला. मारुतीरायाने पाहिलं गंधमादनाचं शरीर आहे प्रभू रामचंद्राच्या शिबिरात. त्या पालामध्ये रावटीत नेलं. प्रभूला सांगितलं प्रभू हे गंधमादन नावाचं वानर आहे. दुपारी युद्ध प्रसंगामध्ये कुंभकर्णाने याला मारलेलं आहे आणि हे अजून भजन करते. देवानं आंजोळीत घेतलं. डोळ्यातल्या पाण्यानं धुतलं. लागलीच बोलिलं सुग्रीव जी विभीषण जी नळनीळ जामवंत जी. सकाळी गंधमादनाला पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर समाधी द्या. आणि युद्ध प्रसंगात गंधमादनाला योगीराज बाबा समाधी दिली. कर्मनो गहनोगती वारकऱ्यासाठी मुहूर्त समाधीचं होतं त्या दिवशी. आणि समाधी देण्यासाठी जगाचा पाप होता. समाधी दिली. आणि समाधी दिल्याच्या नंतर शेवटचं पुष्प टाकल्याच्या नंतर डोळ्यातून पाणी आलं. आणि विभीषणाला सांगितलं राजा सगळं काही तुम्हाला रावण मारल्याच्या नंतर देणार आहे पण एकच भीक मागतो माझ्या वारकऱ्याची समाधी सोन्याची करा.
पृथ्वीवर जितके देश आहेत का, पृथ्वीवर जितके देश आहेत का, या सर्व देशामध्ये जर कुठं वारकऱ्यांची अधिष्ठानं असतील तर सर्वात अगोदर जर वारकऱ्याची समाधी कोणाची झाली असेल तर ती गंधमादन नावाच्या वारकऱ्याची झाली. गंधमादन नावाच्या वारकऱ्याची झाली, समाधी केली. बरं तितक्यावर थांबलं नाही ना. बिभीषणाला सांगितलं, राजा ह्या वारकऱ्याची पुण्यतिथी करी जाय. बापान पोराला 500 एकर जमीन कमिली, पोरग बापाची पुण्यतिथी करू लागलं. पण किती दिवस पोरग जिथं येतं ओरक, बापाची पुण्यतिथी कौरक करील ते पोरग जिवंत येतं ओरक. कोणाच्याही पुण्यतिथ्या किती दिवस होत्या, आपण आहेत तोपर्यंत. महाराज चंद्र सूर्य येतोपर्यंत बिभीषण मरत नाही, चिरंजीव आहे ना. आणि चिरंजीवाला योगीराज बाबा काम लावलंय, ह्या वारकऱ्याची पुण्यतिथी कर. म्हणजे चंद्र सूर्य येतोपर्यंत सोपान काका त्या वारकऱ्याची पुण्यतिथी आहे. इतक्यान थांबलं नाही. एके दिवशी बिभीषणाच्या हातानं पुण्यतिथीचा पर्वकाळ चुकला. चुकायला पाहिजे नव्हता, पण मला असं वाटतंय बिभीषणाला बुद्धी ही पंढरपुरातल्या मालकानं दिली असेल आणि पर्वकाळ चुकला. आणि पर्वकाळ चुकल्यामुळं आवर्षण पडलं. आवर्षण जिनच्या पॅन्टीवाला सांगता येतं का आवर्षण म्हणजे काय? आपला शब्द आहे ना ओरिजिनल महाराष्ट्रातला आवर्षण. आपलं काय झालंय, घरच्याचा इट आणि शेजाऱ्याचा भांग नीट. कारण बँकेत पैसे उचलायला एक म्हातारी केली तर करासं इथं लावा शाही. अंगठा दिला आणि तिला विचारलं काय चाललं बाई, तर काय नाही म्हणले लय बिझी आहे. अरे बापरे, म्हणजे इंग्रजी शब्द बोलायली पण तिला काही सही करता येत नाही. आता तुम्हाला तरी कुठं आपले शब्द. आवर्षण म्हणजे पाऊस न पडणे. पाऊसच पडला नाही. बिभीषणाने अयोध्येत पत्र पाठवलं. वेगात सांगतो, जगदानंद कंद जगतपती भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र प्रभू लंकेमध्ये पाण्याचा दुष्काळ आहे. सीताई साहेबांनी विचारलं, प्रभू बिभीषण असं का म्हणतात, लंकेत पाणी चारी बाजूनं समुद्र आहे. प्रभू रामचंद्र सांगतात, सीते समुद्र चारी बाजूने पण खारा आहे, पाणी गोड नाही. ठीक आहे. पत्र घेऊन येणाऱ्या सेवकाला विचारलं, का रे मधल्या ह्या काही दिवसात काही उत्सव नाही झाला? पत्राच्या पाठीमागे लिहिलं वारकऱ्याचा उत्सव राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी समुद्र स्नान केलं. बिभीषण, त्यांची कन्या, त्यांची पत्नी आदी करून सर्वजण मिळून गंधमादनाचा समाधी उत्सव केला 10 पर्यंत. दुपारच्या 1:30 वाजता गंधमादनाच्या समाधीतून एक ध्वनी निघाला आणि पंढरीतल्या मालकाला, जगदानंद विश्वाच्या मालकाला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आणि पंढरीतले मालक एकच, द्वारकेतले मालक आणि पंढरीतले मालक एकच, भगवान विष्णू परमात्म्याला आदेश केला, देवा एक लक्षात घ्या, एका निष्ठावंत वारकऱ्यांनी मेल्याच्या नंतरही रक्त वलय तोपर्यंत तुमचं गुण गावा. मज्जा मास तंतू अस्थी सुद्धा गुण गात होत्या. इतकं आवडीनं तुमचं गुण गाणाऱ्या वारकऱ्याचा समाधी उत्सव ज्या राजानं केला, त्या राजाला जर गोड पाणी प्यायला भेटत नसेल तर मला वारकरी म्हणून घ्यायची लायकी काय आहे? देवाने विचारलं, अडचण काय? त्याच्या नगरीत पाऊसच नाही. तर चैत्र महिन्यातली तृतीया होती, शुद्ध तृतीया, हनुमान जयंती झाल्यावर 3रा दिवस. या दिवशी गंधमादनाच्या कृपेने पाऊस पडला आणि लंकेतल्या लोकांना गोड पाणी प्यायला भेटलं. ही ताकद कोणाची आहे? वारकऱ्याची. पहिली समाधी कोणाची आहे? वारकऱ्याची आहे. एवढी मोठी ताकद. मग एवढ्या एका वानराला एवढं का दिलं? तर त्यानं माझं आवडीनं गुण गायलं. म्हणून गुण गाई नावडी हिची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती आणि संपदा. आपला वेळ संपला. उपस्थित सर्व श्रोत्यांना ह्या परमपावन अधिष्ठानावर, रामगड अशा या परमपावन अधिष्ठानावर तुम्ही एवढी जण मोठ्या उल्हासाने भावयुक्त अंतकरणाने आलात. तुम्हा सज्जन सात्विक भाविकांना साष्टांग प्रणिपात करतो. या अधिष्ठानावरचे मठाधिपती सर्वे सर्वा या अधिष्ठानाचे आदरणीय पूज्यश्री योगीराज बाबांना प्रणाम करतो. या अधिष्ठानाला जे संलग्न जे वारकरी आहेत, हरिभक्त आहेत, या पवित्र अधिष्ठानाला, त्या वारकऱ्यांना साष्टांग प्रणिपात करतो. या परिसरातला यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी नामधारक या प्रांतातला सर्वांना प्रणाम करतो. निसर्गाची बऱ्यापैकी अवकृपा चालत आहे. सुसाट निसर्ग आपोआपल्या वेगाने फिरत आहे. कधी कधी पिंडात बदल होत असतो, त्याचा ब्रह्मांडात बदल होत असतो. मोठ्या आदराने उद्याच्या रामनवमीच्या दिवशी या अधिष्ठानाला प्रणाम करा. आम्ही देवा तुमची लेकरं आहोत. योग्य अशा स्थितीला निसर्ग येऊ द्या. कोण्या वेळेला अकाली निसर्ग येतो आणि बऱ्यापैकी या भूमातेवर निर्माण झालेल्या तृणांचं नाश करतो.
त्याच्यात शेतकऱ्यांचं जास्त नुकसान होतं. हे प्रभू थोडं टाळा. ही विनंती उद्या रामनवमीच्या दिवशी पवित्र मुहूर्तावर उद्या महाराजांचं कीर्तन आहे. त्या कीर्तनात आदेश देवाला द्या, विनंती करा. आदेश चुकीचा शब्द वापरला, विनंती करा. आणि मगाशी सांगितलो 125 नवतरुणांनी, ओटू नका. 125 नवतरुणांनी ज्यांच्या गळ्यात माळा नाहीता आत्तापर्यंत, अशा 125 तरुणांनी उद्या पूज्यश्री योगीराज बाबांच्या हाताने माळा घाला. ही तुमच्या पायाला स्पर्श करून विनंती करतो. अर्धाच मिनिट भीक मागतो. सगळ्यांनी हातवरी करा. खाली बसा, थोडं खाली बसा मावशी. श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम. योगीराज